विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही तुक्का पार्ट 2 च्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघताय. ठीक आहे, या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्ही तुक्का पार्ट 2 नक्कीच लिहा. मी उद्या सकाळी हा व्हिडिओ अपलोड करून देईल तुक्का पार्ट 2 चा. जसे तुम्ही 1000 लाईक्स कंप्लीट करणार ना या व्हिडिओचे, लगेच मी तो व्हिडिओ अपलोड करून देईल. प्रत्येक विद्यार्थी, जो पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघतोय तो लाईक करेल बाळांनो. ठीक आहे, नक्कीच लाईक करा. आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ड्रेस कोड बद्दल, की तुम्हाला उद्यापासून ज्या परीक्षा सुरू होत आहे MSTCETच्या, पीसीबीच्या आणि पीसीएमच्या तुमच्या 19 पासून सुरू होत आहे. पण हा व्हिडिओ वन टाइम असणार आहे पीसीबी आणि पीसीएमच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, जर असा ड्रेस कोड तुमचा नसला तर तुम्हाला सीईटीच्या परीक्षेत बसू दिलं जाणार नाही. जर ज्या गोष्टी मी सांगतोय त्या गोष्टी तुमच्याकडे नसल्या तुम्हाला बसू दिलं जाणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट समजली तुम्हाला. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओची विनर दिव्या सोनवणे होतं, जिला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं बाळांनो, पैसे नाही द्यायचे, फक्त तुम्हाला लाईक या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि मी तुम्हाला खात्री देतो, जोपर्यंत तुमचं एका बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होत ना कॅप राऊंड वाया, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आज सकाळी टॉपरचे सगळे नोट्स टाकलेत. ठीक आहे, परत अजून टाकणार आहे मी उद्या पण. ठीक आहे, आणि फ्री मेंटरशिप वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपद्वारे. नक्की जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला. ठीक आहे, आता बोलूया आपण ड्रेस कोड बद्दल. कोणकोणता तुमचा ड्रेस कोड असला पाहिजे. त्याआधी एक छोटीशी वॉर्निंग मी तुम्हाला देऊ इच्छितो. जो पण तुमचा एक्झाम टायमिंग आहे, 2 तास आधी मी बोलतोय, 2 तास आधी तिथं हजर राहणे गरजेचं आहे. ठीक आहे, वॉशरूम घरून करून जा, त्यानंतर तुम्हाला नाश्ता वगैरे घरून करून जा. 2 तास आधी तिथं अवेलेबल असणं तुमचं गरजेचं आहे. ट्रॅफिक वगैरे काही असू द्या, 2 तास तुम्हाला अगोदर तिथं अवेलेबल असणं गरजेचं आहे. क्लिअर गोष्ट आहे. ठीक आहे, हॉल तिकीटवरती जो बी टाइम मेन्शन एक्झामचा, त्याच्या आधी 2 तास तुम्हाला अवेलेबल राहायचंय. आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट ची रजिस्ट्रेशन क्लोज होते. 3 ते 4 दिवसात तुम्हाला रजिस्टर करायचंय. त्याशिवाय तुम्हाला त्यानंतर ऍडमिशन बंद करतोय आम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला गॅरंटी देतो क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधूनच मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन्स तुमच्या परीक्षेत येतील. ठीक आहे, नक्कीच क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टला एनरोल करा, कारण असेच प्रश्न आम्ही सॉल्व्ह करून घेतलेले आहेत टीचरांनी. आणि मॉक टेस्ट मध्ये आम्ही असेच क्वेश्चन टाकलेले आहेत, जे सगळ्यात जास्त येण्याची शक्यता असते. सीईटी सेल सतत तसे प्रश्न विचारत असते, तसेच प्रश्न टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. आणि सगळे टीचर्स तुमच्या IITians आहेत बाळांनो. लास्ट 10 वर्षापासून COP, GTI, वालचंद, PSTV, TKG, थाडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेस मध्ये विद्यार्थी जात आहे. तुम्ही जाणार याची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकली. आता बघू पहिली गाईडलाईन. ठीक आहे, कॅरी 2 to 3 जस्ट अ सेकंड. ठीक आहे, कॅरी 2 to 3 कलर्स कॉपीज ऑफ MSTCET ऍडमिट कार्ड. जे पण तुमचं ऍडमिट कार्ड दिलेलं आहे, ठीक आहे, त्याच्या ऍटलीस्ट 2 ते 3 कॉपीज तुम्हाला घेऊन जायचे. झेरॉक्स असल्या चालतील, पण माझं काय म्हणणं आहे बाळांनो, कलर कॉपीज घेऊन जाणार बाळांनो. झेरॉक्स तुमची 1 रुपयाला करून भेटते, कलर कॉपी तुमची 10 रुपयाला करून भेटते. जाऊ द्या ना, परीक्षेसाठी 10-20 रुपये जाऊ द्या. ठीक आहे, पण झेरॉक्स नका घेऊन जाऊ, तुम्ही कलर कॉपी घेऊन जा, असं माझं म्हणणं आहे. क्लिअर गोष्ट आहे, 2-3 कॉपीज असल्या पाहिजे पण. ठीक आहे, त्यानंतर कॅरी गव्हर्नमेंट ID प्रूफ. गव्हर्नमेंट ID प्रूफच पाहिजे बाळांनो. ठीक आहे, तुमचं कॉलेजचं ID कार्ड घेऊन गेले वगैरे ते ऍक्सेप्ट करतील नाही करतील त्याची काही मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला गव्हर्नमेंट ID प्रूफ घेऊन जायचंय. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, या 4पैकी तुमच्याकडे काही असेल तरी चालेल, पण या 4पैकी काही ना काही घेऊन जा. क्लिअर गोष्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोज तुम्हाला ऍडमिट कार्डला अटॅच करायचे. ठीक आहे, इथून घरून केले तरी चालतील, तिथं केले तरी चालेल. ठीक आहे, तुमचं जे ऍडमिट कार्ड असते तर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लावायचा असतो. ठीक आहे, माझं काय म्हणणं आहे, घरून करून जा. ठीक आहे, पण काही विद्यार्थ्यांना नसेल करायचं, तिथं केलं तरी चालेल, पण तुम्ही तुमचा ग्ल्यू घेऊन जा. गम असतो ना, ग्ल्यू गम, ठीक आहे, तो तुम्ही घेऊन जायचा आहे ना. तिथं भेटतो नाही भेटतो त्याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे, याच्या त्याच्याकडून मागण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला तुम्ही घेऊन जा किंवा घरूनच चिटकून जा. क्लिअर गोष्ट आहे बाळांनो. ऍडमिट कार्ड त्याला फोटो चिपकवलेला पाहिजे. त्यानंतर कॅरी 3 to 4 पासपोर्ट साईज फोटो सेम विच यू हॅव अटॅच इन द फॉर्म. जे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फोटो लावला होता ना, तसेच तुम्हाला 3 ते 4 पासपोर्ट साईजचे फोटो घेऊन जायचे बाळांनो, विदाउट मिस. 3 ते 4 फोटो तुमच्या बॅगेत, तुमच्या पाऊच मध्ये असले पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे गोष्ट. त्यानंतर फिमेल, आता जो ड्रेस कोड आहे तो ऐकून घ्या. आता जे फिमेल आहे, फिमेलला सलवार, ट्राउझर, टी शर्ट, चप्पल, शूज सगळ्या गोष्टी चालतील. पण कोणत्या गोष्टी चालणार नाही ही गोष्ट समजा. हिल्स तुम्हाला नाही घालून जायचे. ठीक आहे, त्यानंतर चेन वगैरे असेल, चेन वगैरे नाही घालायचे. त्यानंतर ब्रासलेट वगैरे असतील नाही घालायचे बाळांनो. हाय हिल्स शूज जे असतील ते नाही घालायचे तुम्हाला. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी नाही घालायच्या तुम्हाला. नो इंक ऑन हँड्स. जर मेहंदी वगैरे लावली असेल प्लीज पुसून जा, कारण तिथं तुमचे थंब घेणार आहेत.
थंब घेणार आहेत म्हणजे तुमचे ते थंब प्रिंट्स आले पाहिजे. त्यामुळे मेहंदी जर लावली असेल तर त्याला पुसून जा बाळांनो. ठीक आहे. नो ऑर्नामेंट्स, काही दागिने वगैरे घालून नाही जायचे. बिग बटन्स तुमचे तुम्हाला शर्ट टॉप्स नाही घालायचे ज्यांचे बिग बटन्स असतील. ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला थोडीशी लक्षात घ्यायची. त्यानंतर अगर सपोज मी मेल बद्दल बोलायला झालं, बॉईज बद्दल बोलायला झालं तर शर्ट, टी शर्ट, लूज जीन्स, ट्राउझर, चप्पल, फ्लिपफ्लॉप्स, शूज सगळ्या गोष्टी चालतील. पण कोणत्या गोष्टी चालणार नाहीत या गोष्टी समजा. मेनी पॉकेट्स जीन्स. आता बघा बॉईजचे खूप सारे पॉकेट्स वाले जीन्स असतात, त्याला 50 पॉकेट्स असतात, ते जीन्स चालणार नाही. ठीक आहे. त्यानंतर चेन वगैरे घालतात, कडे वगैरे घालतात बॉईज, ते चालणार नाही, ते घरीच काढून जा. ठीक आहे. परीक्षेला जाताय, फॅशन शोला जात नाहीये तुम्ही. ठीक आहे. ऑर्नामेंट्स, बरेच दागिने वगैरे घालतात. ठीक आहे. वॉच, अॅनालॉग वॉच किंवा डिजिटल वॉच, कोणतीच वॉच चालणार नाही. वॉच तुम्हाला तिथं प्रोव्हाइडेड असते. ठीक आहे. तुम्हाला कम्प्युटर स्क्रीन मध्ये टायमिंग दिसतो, वॉचची गरज नाही बाळांनो. वॉच वगैरे घेऊन नका जाऊ. इयररिंग्स वगैरे, बरेच विद्यार्थी, मेल विद्यार्थी, बॉईज असे असतात ते बाळी वगैरे घालून फिरतात, तर ते नाही घालायचे तुम्हाला. ठीक आहे. हा, जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तुम्ही घालू शकतात, पण जर काही नसेल प्रॉब्लेम तर नाही घालायचंय तुम्हाला. ठीक आहे. कारण मेटल डिटेक्टर मध्ये तुम्ही कॅच होऊन जाणार. त्यानंतर ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमची असली पाहिजे. वॉटर बॉटल जी असते तुमची, ठीक आहे, ती ट्रान्सपरंट असली पाहिजे. जी बिस्लरीची बॉटल असते ना बाळांनो, ती बिस्लरीचं कव्हर काढून घेऊन जा. किंवा पेप्सीची बॉटल असते ना, पेप्सीचं बाहेरचं कव्हर काढून घ्या, त्याच्यात पाणी टाकून घेऊन जा, काही हरकत नाही है ना. पण ते झिकझॅक वाल्या वॉटर बॉटल नाही चालणार. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सपरंट पाऊच तुमचे असले पाहिजे. जे पाऊच असतात तुमचे ज्याच्यात पेन वगैरे ठेवणार तुम्ही, ते ट्रान्सपरंट असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बॅग्स वगैरे घेऊन नका जाऊ, माझं असं म्हणणं आहे. जर घेऊन जाणार तर तुमचे वडील वगैरे किंवा तुमचे भाऊ वगैरे येत असतील एक्झाम सेंटरमध्ये, तर त्यांच्याकडे तुम्ही बाहेर सबमिट करू शकतात, अशा पद्धतीने घेऊन जा. ठीक आहे. कारण तिथं तुमच्या बॅगची गॅरंटी घ्यायला कोणी नसतं है ना. काही वस्तू गेली वगैरे तर त्याच्यात तुम्ही जिम्मेदार असतात. ठीक आहे. तर या गोष्टीची थोडीशी तुम्हाला खात्री घ्यायची. थंब प्रिंट्स विल बी टेकन, सो नो मेहंदी. ठीक आहे. मेहंदी वगैरे तुम्हाला लावायची नाही, कारण तुमचे थंब प्रिंट्स घेतले जातील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी लास्ट 1-2 दिवसात लावली असेल, मग आता ते काय करणार. खूप काही घाबरायची गरज नाही. ठीक आहे. तुमची आय रेटिना टेस्ट होऊन तुम्हाला एंट्री दिली जाईल एक्झाम हॉलमध्ये. पण जर पॉसिबल असेल तर रब करून घ्या, काढता येत असेल तर काढा, आणि आता नवीन नका लावू. ठीक आहे. हे सांगण्याचा हा पर्पज आहे. ठीक आहे. यू मस्ट टेक ब्ल्यू ऑर ब्लॅक पेन. तुमच्याकडे ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन असला पाहिजे, बॉल पेन म्हणतोय मी. ठीक आहे. एक्झाम हॉलमध्ये तर तुम्हाला दुसरे पेन देतात, पण एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्हाला 10 ठिकाणी सह्या करायच्या आहेत. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ब्ल्यू आणि एक ब्लॅक पेन असला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फेल इफ ऍडजस्टन ऑर पॅरलल. आता हा पॉईंट बघा किती महत्वाचा आहे. आता समजा तुम्ही इथं एक्झाम द्यायला बसले, तुमच्या बाजूला एक एक्झाम द्यायला बसला, तुमच्या बाजूला एक एक्झाम द्यायला बसला, तर याने 150 प्रश्न असतात तुमचे पीसीएमचे. 150च्या प्रश्नांची जी ऑर्डर आहे, पहिल्याचं ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं सी, सेम टू सेम जर तुम्ही कॉपी केलं तर तुम्हाला डिबार केलं जाईल, तुमची पेपर चेकिंग होणार नाही. ही गोष्ट तुम्हाला समजवावी लागेल. ठीक आहे. कारण मला माहिती की याचा जो प्रश्न पहिला असतो याचा शेवटचा असेल, कोणताही असू शकतो, जंबल्ड असतं, म्हणून विद्यार्थ्यांना ही गोष्ट ठाऊक नसते. हे फक्त कॉपी करून लिहित असतात. असे पण त्यांचे चुकलेले आहेत बाळांनो, पण चुकलेले असून जे तुक्का मारून येणार ना ते पण नाही येणार. ठीक आहे. म्हणून कॉपी सांगण्याचं तात्पर्य काय, कॉपी करू नका, सिंपलची गोष्ट है ना. त्यानंतर ठीक आहे. आता झाले सगळे गाईडलाईन्स मी तुम्हाला देऊन दिले एक्झामचे. ठीक आहे. आता याच्या नंतरचा व्हिडिओ तुक्काचा येणार आहे. बऱ्याच तुक्का स्ट्रॅटेजीज मी इथं लिहून ठेवलेल्या आहेत, पण या सगळ्या तुम्हाला तुक्का पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये येतील. ठीक आहे. हे तुक्का पार्ट 1च्याच वाटतं. तुक्का पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये सगळ्या गेसिंग स्ट्रॅटेजीज तुमच्या येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी तुक्का पार्ट 2 लिहेल कॉमेंट सेक्शन मध्ये, प्रत्येक विद्यार्थी, आणि व्हिडिओला लाईक करेल. जसे 1000 लाईक्स कंप्लीट होतील ना या व्हिडिओचे, लगेच तो व्हिडिओ येऊन लागेल. ठीक आहे. सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये अप्लाय करायचे आहेत, आणि क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा. लवकर रजिस्ट्रेशन क्लोज होत आहे. मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तुमचे तिथूनच येतील. नक्कीच जॉईन करा. ठीक आहे. सगळे टॉप टीचर्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही सुद्धा असू शकतात बाळांनो. ठीक आहे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.